नातवाने आजीसोबत केले कांड, ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. बेळगावमधील सत्य घटना. स्थावर मालमत्तेसाठी कोण कोणत्या थराला जाईल याचा भरोसा नाही. त्यातच तो दारूसारख्या व्यसनाच्या आहारी गेलेला असला तर मग काय विचारायची सोय नसते. त्याला कशाचेच भान उरत नाही, सोयरसुद्धा राहत नाही. बेळगाव येथे अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना घडली. बेळगाव जिल्ह्यातील बाळवाच्या मुलाचे लग्न झाले. त्याला मुलगा झाला, नातू झाला, तशी ती खुश झाली. पण दुर्दैवाने तिच्या मुलाचा मृत्यू झाला. तेव्हा सून घर सोडून गेली. जाताना आपल्या लहान मुलाला सासू बाळवाजवळ ठेवून गेली. बाळवाने मोठ्या मायेने नातवाला लहानाचे मोठे केले, त्याला सर्व काही दिले. परंतु वयाची 20 पार केली आणि नातू दारूच्या आहारी गेला. ज्याच्यात ती आधार शोधत होती तोच आता तिचा वैरी बनला. घर आणि शेती नावावर कर म्हणत तिला छळू लागला. या वादातून एक दिवस त्याने आजीचा खून केला. ती बिचारी मरून गेली आणि तो तुरुंगामध्ये गेला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. काकतीपासून जवळच असलेल्या अक्सगे गावामध्ये बाळवा पाटील वय वर्षे 70 या त्यांचा नातू कलगौंडा पाटील यांच्यासोबत राहिला आहेत. 20 वर्षांपूर्वी त्यांचा मुलगा अप्पाई गौंडाचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्याच्या पत्नीने आपला मुलगा कलगौंडा याला सासू बाळवा यांच्याजवळ ठेवले आणि ते निघून गेले. तेव्हापासून नातू कलगौंडाचा बाळवा यांनी मायेने सांभाळ केला. वडिलाविना पोरका झालेला कलगौंडा हा आता जवान झाला होता. तो गावामध्ये आणि मिळेल ते काम करून आजीबरोबर राहू लागला. मात्र 24 वर्षीय कलगौंडाला मित्रांच्या संगतीमुळे दारू पिण्याचे व्यसन लागले. तो मजुरीचे पैसे दारूमध्ये खर्च करू लागला. अलीकडे तर तो दारूच्या नशेतच राहू लागला. एकुलता एक नातू वयोवृद्ध आजीचा आधार बनायला पाहिजे होता, परंतु तो दारूच्या गुत्त्यावर रमू लागला. दारू प्यायला येणारे लोक त्याचे मित्र बनले. आता तो दारू पिऊन घराकडे आला की त्याची आणि आजीची भांडणे ठरलेलीच होते. दिवसामागून दिवस जात होते पण त्यांच्यामध्ये काही सुधारणा होत नव्हते. अलीकडे तर तो आजीला माझ्या नावे गावातील राहते घर आणि शेती कर असे म्हणू लागला. पण आजीने त्याला नकार दिला. तिच्या मागे हे सगळे त्याचेच होते. पण आता तो दारूच्या नादाने सगळे संपवेल अशी तिला भीती होते. त्यामुळे ती घर किंवा थोडीफार शेती होते ती शेती त्याच्या नावावर करण्यास तयार नव्हते. आजी ऐकत नाही म्हणून तो तिला आता धमकी देऊ लागला. तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी देत तो तिला मारहाण करू लागला. तिने आपल्या वयाची 70 वर्षे पार केली असल्याने ती फार दिवसांची सोबती नव्हते. परंतु नातू कलगौंडाला ती मरण्यापूर्वीच तिच्या नावे असणारी शेती आणि घर पाहिजे होते. कदाचित ही म्हातारी सगळी प्रॉपर्टी तिच्या मुलीच्या नावे करेल अशी भीती त्याला वाटत होती. अखेर तिने कोणाच्या तरी सांगण्यावरून शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी 112 क्रमांकावर डायल करून नातू कलगौंडा याच्याविषयी तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून काकती पोलिसांनी कलगौंडा पाटील याला उचलले होते. त्याला एक दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवून समज दिले होते. म्हातारीला त्रास दिला, मारहाण केलीस तर तुला जेलला पाठवतो असे सांगून त्याला दिनांक 16 मे रोजी पोलीस ठाण्यातून सोडले. दुसऱ्या दिवशी तो अगसगे या आपल्या गावी परतला. गावामध्ये आल्याबरोबर त्याने पहिल्यांदा दारू ढोसली. दारू पिऊनच तो घरी आला आणि आजीला शिवीगाळ करू लागला. दिवसभर तो दारूच्या नशेमध्ये तिला शिव्या देत होता. रात्रीचा काळोख पसरू लागला तसा त्याचा राग वाढत गेला. रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान तो परत दारू पिण्यासाठी बाहेर पडला आणि 9:30च्या दरम्यान झिंगतच घरामध्ये आला. तेव्हा त्याची आजी झोपण्याच्या तयारीमध्ये होते. कलगौंडाने घरामध्ये येताच तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शेती आणि घर माझ्या नावावर करत नाहीस, पोलिसात तक्रार करतेस काय? थांब, आज तुला जिवंत सोडत नाही असे म्हणत त्याने तिच्यावर हल्ला केला. तसे आजीने त्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे त्याच्या रागात अधिकच भर पडली. त्याने आपल्या खिशातून चाकू काढला आणि तिच्यावर हल्ला चढवला. तिला धक्का देऊन खाली पाडले. तिच्या अंगावर बसत त्याने तिचा गळा जोरात दाबून धरला. ती ओरडण्याचा प्रयत्न करू लागली.
तसे त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. आजीच्या पोटामध्ये, गळ्यावर आणि हातावर वार केले. या हल्ल्याने ती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थराळ्यामध्ये खाली पडली. दरम्यान तिच्या ओरडण्याच्या आवाजाने शेजारचे लोक धावत आले. कलगौडा हा म्हातारीच्या अंगावर बसून चाकूने वार करत असल्याचे बघून शेजाऱ्यांनी त्याला अडवले. तो तसाच बाहेर निघून गेला. गंभीर जखमी असलेल्या बाळव्वा पाटील हिला शेजाऱ्यांनी गाडीत घालून बेळगावी येथील सरकारी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु अति रक्तस्राव झाल्याने तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दवाखान्यातील डॉक्टरांनी या घटनेची माहिती काकती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच काकती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांनी अगसगे येथील घटनास्थळी भेट देऊन या घटनेची माहिती घेतली. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घटना कोणत्या कारणातून घडली आहे आणि या घटनेतील संशयित आरोपी कोण आहे हे पोलिसांना समजले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन बेळगाव येथील सरकारी दवाखान्यातच केले. या घटनेतील संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता. घटनास्थळी पोलीस उपायुक्त नारायणी बरमणे, एसीपी गंगाधर यांनी भेट देऊन या घटनेची माहिती घेऊन काकती पोलिसांना तपासाच्या योग्य त्या सूचना दिल्या. काकती पोलिसांनी फरार असलेल्या कलगौंडा पाटील याचा शोध सुरू केला. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला हायवेवरील एका दारूच्या दुकानातून ताब्यात घेतले. त्याला काकती पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या घटनेची फिर्याद मयत बाळव्वा पाटील हिच्या मुलगीकडून घेण्यात आली. त्या फिर्यादीवरून बाळव्वा पाटील वय वर्षे 70 हिच्या खून प्रकरणी तिचा नातू कलगौंडा अप्पर राया पाटील वय वर्ष 24 याच्या विरोधात कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला. दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेला चाकू जप्त केला. या घटनेचा पुढील तपास काकती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली काकती पोलीस पुढील तपास करत आहेत. दारू पिणे हे किती घातक असते हे या व्हिडिओमधून आपल्याला समजून येते. दारू पिणे आरोग्यासाठी अत्यंत घातक असते आणि कोणत्याही प्रमाणामध्ये केलेले मद्यपान शरीराला हानी पोहोचू शकते. दारूचे सेवन केल्याने माणसाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. तसेच कुटुंबातील अनेक लोकांच्यावर सुद्धा व्यसनी माणसामुळे किती घातक परिणाम होतात हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून दिसून येत आहे. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्ही जर या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.